मराठी हितासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। त्यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं चित्र ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निर्माण होईल का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झालाय। तब्बल 20 वर्षांचा दुरावा ठाकरे बंधूंमध्ये राहिला आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत आणि आज एका पत्रकार परिषदेत त्यांच्या युतीची औपचारिक घोषणा सुद्धा करण्यात आली। बरोबर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 18 डिसेंबर 2005 ला शिवसेनेमध्ये दुखावले गेलेल्या राज ठाकरेंनी शिवाजी पार्क जिमखानाच्या टेरेसवर पत्रकार परिषद घेत शिवसेना सोडल्याची घोषणा केली। त्यानंतर थेट 2 दशकांनी म्हणजे 24 डिसेंबर 2025 ला आजच्या तारखेला मनसे आणि शिवसेना या दोनही पक्षांचं मनोमिलन झालंय। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी युती दोन्ही भावांनी जाहीर केली आहे। आता प्रतीक्षा आहे ती इतर महापालिकांमधल्या ठाकरेंच्या भूमिकेची, कारण शिवसेनेपासून दूर होत स्वतंत्र राजकीय कारकीर्द सुरू केल्यापासून राज ठाकरेंनी कधीच युती आघाडीचं राजकारण केलेलं नाहीये। 2006 साली राज ठाकरेंनी मराठी हिताचा अजेंडा समोर ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली आणि यानंतर आतापर्यंत पार पडलेल्या एकाही निवडणुकीत राज ठाकरे कोणत्याही पक्षासोबत गेलेले नाहीत। पण 2025 मधला आजचा दिवस ऐतिहासिक आहे। राज ठाकरेंनी उद्धव यांना टाळी दिली आहे। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी हे उद्धव ठाकरेंच्या ओठी असलेलं वाक्य अनेक अर्थांनी विशेष मानलं जात आहे। त्याच वेळेला कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी सुद्धा मराठी माणसांच्या भावनांना पुन्हा एकदा हात घातलाय। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। तर दोन्ही ठाकरेंच्या युतीचा हाच तो क्षण होता, परंतु 20 वर्षांपूर्वी 2005 साली राज ठाकरेंनी शिवसेनेसोबतचा त्यांचा प्रवास थांबवलेला होता। आता बरोबर 20 वर्षांनंतर म्हणजे 2025 साली राज ठाकरे पुन्हा एकदा शिवसेनेसोबत आल्याचं पाहायला मिळतंय। हे राजकारण कसं बदलत गेलं ते आपण पाहतोय। सगळ्यात आधी राज ठाकरेंनी शिवसेनेचं प्राथमिक सदस्यत्व सोडलेलं, ज्याची तारीख होती नोव्हेंबर महिन्यातली 2005 सालची। त्यानंतर 18 डिसेंबर 2005 ची तारीख राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेमधनं राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतला। तो निर्णय शिवसेना सोडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पुढची तारीख 9 मार्च 2006 ची। याच दिवशी राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि आजची तारीख सुद्धा महत्त्वाची, कारण पुनर्मिलन झालेलं आहे। पुन्हा एकदा दोनही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आजच्या तारखेला 24 डिसेंबर 2025 ला शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। या पत्रकार परिषदेदरम्यान दोनही ठाकरे बंधूंनी वेगवेगळे मुद्दे मांडले, वेगवेगळ्या विषयांबद्दल हे बोलले। खास करून सत्ताधाऱ्यांना त्यांनी कसे टोले लगावले ते आपण पाहूया। तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। मला आनंद आहे किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे। नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं। माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे। ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे। आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत, कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत
आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.